आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत मराठी नभोनाट्य कर्तव्य. लेखिका प्रीती वडनेरकर. निर्मिती सहाय्य जावेद खान. सादर करते मनोहर पौनीकर. मनोरमा, मनोरमा, आले आले. अगं देवदत्त कुठे गेलाय ग? नाही म्हणजे काही सांगून गेलाय का? 11 वाजत आलेत रात्रीचे, अजून कसा नाही आला? येईल हो इतक्यात. तुम्ही कशाला इतकी काळजी करताय? अगं पण अहो, केव्हाच्या बाल्कनीत फेऱ्या मारताय, रस्त्यावर डोकावून डोकावून पाहताय. अहो, आणि आता काय लहान राहिलाय का होतो? येत्या मे मध्ये 26 पूर्ण होईल की. काळजी नाही ग, पण इतक्या उशिरापर्यंत उगाच भटकत राहणं चांगलं नाही. वाईट संगतीत राहून वाईट सवयी लागतात. काय हो, मी काय म्हणते? काय? तो घरात असला की तुम्हा दोघांमध्ये सतत वादविवादच चालू असतात ना, म्हणूनच तो टाळतो तुम्हाला. तुम्ही ना काहीतरी निमित्त काढून सारखे डाफरत असता त्याच्यावर. मग कसा राहील होतो तुमच्या समोर उभा? अगो बाई, 11 वाजलेत. हो ना. अहो अहो तुम्ही जाऊन झोपा बरं आता. सकाळी लवकर उठून कामाला जायचंय ना तुम्हाला. बर. देवदत्त, देवदत्त, काय पिऊन आलायस तू? पिऊन शरम नाही वाटत? रोज पितोस म्हणून मला टाळतोस. 26 वर्षाचा होशील तू, अजून कुठे नोकरी नाही, आणि त्यातून ही व्यसन. अरे कसं होणार तुझं? तुझीच काळजी मला दिवस रात्र पोखरते. पण तुला काय आहे त्याचं? काय? अरे बोल ना, बोल, उत्तर दे माझ्या प्रश्नांचं. पहिल्यांदा हात सोडा माझे. तुम्हाला काय अधिकार आहे मला जॉब विचारण्याचा? काय? आणि तुम्ही काय केलंय माझ्यासाठी? सांगा ना. तुम्हाला वडील म्हणायची लाज वाटते. देवदत्त, स्वतःच्या कंपनीत 1.5 दमडीची नोकरी नाही लावून देऊ शकत वडील म्हणे. देवदत्त, काय बरळतोस? काय आहेस? शुद्धीवर आहेस का तू? काय चुकीचं बोलतोय होतो? स्वतः इतकी वर्ष ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजर आहात कंपनीत, इतरांना नोकऱ्या लावता, पण स्वतःच्या एकुलत्या एका मुलाला नाही भरती करून घेता येत ना? अहो, एखाद्या कमी दर्जाच्या पोस्टवर सुद्धा नाही का हो घेऊ शकत? गेल्या 3 वर्षांपासून बिचारा बेकार आहे, सारखा नोकरीसाठी वणवण भटकतोय. पण तुम्हाला त्याची दया येत नाही का हो? अहो, आता नैराश्याच्या भरात घेतली असेल त्यानं थोडीशी दारू. काय? पण तो त्याचा नाही, तुमचा दोष आहे, समजला? मनोरमा, देवदत्त, चल रे बाळा, चल, 2 घास खाऊन घे. जाऊ दे, त्यांच्याकडे नको लक्ष देऊस. चल, हळू जपून. चल. मनोरमेनं फार डोक्यावर बसून ठेवलंय याला. लहानपणापासून त्याच्या प्रत्येक चुकीचं समर्थन करायचाच ठेका घेतलाय. परीक्षेत नापास झाला, कर समर्थन. मार्क कमी मिळाले, कर समर्थन. कोणाशी मारामारी झाली, कर समर्थन. त्याच्या चुकांसाठी शिक्षा तर कधीच नाही, उलट प्रोत्साहन द्यायचंय. म्हणून असा बहकत गेलाय. आणि आज तर हद्दच झाली. दारू पिण्याचंही समर्थन. वा, धन्य ते चिरंजीव आणि धन्य त्याची माय. चला, 12 वाजलेत, झोपायला जाऊ. 8च्या ठोक्याला फॅक्टरीत पोचावंच लागतं. चला. सुरेश, सुरेश, काय? अभय कुलकर्णींना आत पाठव. जी. मे आय कम इन सर? येस. सर, तुम्ही बोलावलात मला?
हो. परचेस ऑफिसरच्या पोस्टसाठी आलेले अर्ज इकडे आणून ठेवा. ठीक आहे. मी नीट वाचून त्याप्रमाणे छाननी करतो. काय? येस, शुअर सर. मी आणून देतो सर. साहेब, हं? छोट्या साहेबांनी तुम्हाला केबिनमध्ये बोलावले. ठीक आहे. सर. या या नाडकर्णी साहेब, या बसा. थँक्यू सर. बोलावलं एवढ्यासाठीच. ते परचेस ऑफिसरच्या पोस्टसाठी अर्ज आले असतील. हो. त्यांचे इंटरव्ह्यूज कधी ठेवताय? नाही, म्हणजे 10 तारखेपर्यंत मी आपल्या रशियन डेलिगेट्सबरोबर बिझी असेन. बरं. त्यांच्याबरोबर आपल्या वेगवेगळ्या युनिट्सना भेटी, मीटिंग्ज, नव्या प्रोजेक्टसाठी साईट्सची निवड, येस सर. अशा कामांमध्ये असेन. बरं. तेव्हा इंटरव्ह्यू 10 तारखेच्या पुढेच ठरवा. ओके? हो सर. सर, हं? अजून अर्जांची छाननी झाली नाही आहे. हं. छाननी झाली की नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे एकदा निवडलेले अर्ज तुम्ही नजरेखालून घाला सर. म्हणजे कॉल लेटर्स पाठवायला बरं. इंटरव्ह्यूज 10 तारखेच्या पुढेच ठरवतो. नाडकर्णी साहेब, अहो माझ्याकडे कशाला पाठवताय अर्ज? म्हणजे? अहो, तुमच्या 25 वर्षांच्या नोकरीत एकही वशिल्याचा, नात्याचा, ओळखीचा कॅन्डिडेट घेतला नाहीत तुम्ही. प्रत्येक पोस्टसाठी हायली क्वालिफाईड, एन्थुझियास्टिक, प्रॉमिसिंग कॅन्डिडेट निवडलात तुम्ही. हे काय मला माहीत नाही? माझ्याकडे नका पाठवू. आणि हो, आपलं प्रोडक्शन, सेलसुद्धा वाढला आहे. कंपनीची भरभराट झाली आहे, पत वाढली आहे, शेअर चढले आहेत. क्रेडिट गोज टू यू नाडकर्णी, ओनली यू. सर, सर तुम्ही उगाच मला मोठेपणा देता. अरे उगाच नाही नाडकर्णी, आय रिअली मीन इट. अहो, माझे डॅडी अचानक गेल्यावर किती भांबावला होतो मी. सर. अगदी नवखा होतो. पण तुम्ही मार्गदर्शन केलं, धीर दिलात, म्हणून इतका उत्कर्ष करू शकलो मी. खरं तर तुम्ही मला वडील भावाच्या जागी सगळं सांभाळून घेतलं. तुम्ही चुका दाखवल्या, सुधारल्या, आणि मग काय 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 सर, तुम्ही स्वतः इतके हायली क्वालिफाईड, मी कसं मार्गदर्शन करणार होतो. सर, अनुभवानं शिकत गेला तुम्ही. नाडकर्णी, तुमचं इतक्या वर्षांचं रेकॉर्ड कसं क्लीन अँड क्लिअर आहे बघा. कुणाशी भांडण नाही, तंटा नाही, वादावादी नाही. अहो, साऱ्या स्टाफचा प्रचंड विश्वास आहे तुमच्यावर. युनियन लीडरही नमतो तुमच्यासमोर. देवापेक्षा जास्त मानतात तुम्हाला सारे. अँड आय एम रिअली रिअली प्राऊड ऑफ यू. सर, हे म्हणजे अतिच होत आहे. हां. बर, निघू मी? हो. सॉर्टिंग व्हायचं आहे. ठीक आहे. थँक्यू सर. बापरे, एका पोस्टसाठी केवढे अर्ज. चला वाचावेत एक एक. हा कोण? निलेश सोनी. क्वालिफिकेशन्स MCOM, MBA मार्केटिंग, डिस्टिंक्शन मार्क्स. स्पोर्ट्स, बास्केटबॉल, हॉकी, नॅशनल लेवल. हो, ओके. कॉल लेटर्सच्या फायलीत. आणि हा पवन केजरीवाल, CA, MBA. येस, हा पण कॉल लेटर्सच्या फायलीत. हा देवदत्त नाडकर्णी. 10वी 12वी 50%. BCom 6 वर्षांनी. 3 वर्ष डुबक्या खात. नो स्पोर्ट्स, नो कल्चरल ॲक्टिव्हिटी, नो अदर थिंग. कोण देणार ह्याला कधी कॉल लेटर? लायकीच नाही. शेम ऑन मी बोलावू शकत नाही तुला देवदत्त. मी बोलावू शकत नाही. सॉरी. सुरेश. जी. अभय कुलकर्णींना बोलाव. जी सर.
मे आय कम इन सर? येस कुलकर्णी, या. परचेस ऑफिसर्सच्या अर्जांची छाननी केली आहे मी. घ्या. ह्या ट्रेमधल्या कॅन्डिडेट्सना कॉल लेटर्स पाठवा. ठीक आहे. आणि इंटरव्ह्यू 12 तारखेचा ठरवा. ओके? येस सर. अगो बाई, तुम्ही कधी आलात? कळलंच नाही. थांबा हां, पोहे करून आणते पटकन. चिरंजीव कुठे आहेत? उंडाराला गेले की काय? अहो, काहीतरीच काय बोलताय? तुमचीच वाट पाहतोय मगापासून. माझी? अहो, आज तुम्ही इंटरव्ह्यू कॉल लेटर्स पाठवणार होतात ना. देवदत्तनं अर्ज नाही का केलाय? केव्हा आहे तो इंटरव्ह्यू? बरं थांबा, मी आधी चहा पोहे आणते. हां घ्या. आधी पोहे खाऊन घ्या, मग सांगा सगळं. खरं सांगू का, एकदा का नोकरी लागली नाही ह्याला की मग नाही बघणार होतो. मी नक्की सांगते. अहो, गेल्या 3 वर्षांपासून आशा लावून बसलाय बिचारा. सुधारेल, नक्की सुधारेल. देवदत्त, अरे देवदत्त, ये बाळा, गरम गरम पोहे घे. अहो, आता सांगा ना, केव्हा आहेत इंटरव्ह्यू? म्हणजे देवदत्तला तयारी करायला बरं नाही का? मनोरमा, देवदत्तला कॉल लेटर पाठवलं नाहीये, कळलं? काय? नाही बोलवलं तुम्ही? नाही. अहो, का पण? इतक्या वेळा बजावून सांगितलं होतं तुम्हाला. अगं पण आणि तरी? अहो, तुम्हीच तर सांगता ना नेहमी की आधी मोठे साहेब आणि नंतर छोटे साहेब फार फार मानतात तुम्हाला म्हणून. कंपनीतला सगळा स्टाफ तुम्हाला आदर मान सन्मान देतो म्हणून. मनोरमा, मग आता काय झालं? स्वतःच्या मुलाला साधं कॉल लेटर देता येत नाही का? काय हो, वडिलांचं काळीजच नाही का हो तुम्हाला? का असं वागता हो त्याच्याशी तुम्ही? काही नाही मासाहेब, आता फक्त कटोरी आणून आम्हाला द्या भीक मागायला. देवदत्त, 30 पाळी आणली आमच्या तीर्थरूपांनी आमच्यावर. बघ उत्तर देत आहेत का बघ तुझ्या प्रश्नाला ते. अहो, का केलं तो असं? केवढ्या आशा लावून बसलो होतो आम्ही. आणि तुम्ही असा केसानं गळा कापलात? अहो, सख्खा मुलगा आहे ना तो तुमचा, मग असं का केलं? मनोरमा, अगं देवदत्तचं मेरिट आणि इतरांचं मेरिट. आई जाऊ देत ग. अरे पण त्यांच्याकडून या जन्मात तरी काय हे करणं होणार नाही माझ्यासाठी. नवसानं झालेला एकुलता एक मुलगा मी, पण आयुष्यात कधीच कुठलेच लाड पुरवले नाहीत त्यांनी माझे. शिक्षा मात्र भरपूर केल्या. आज माझ्या सगळ्या मित्रांकडे सेल फोन्स, मोटर बाईक्स, कम्प्युटर्स आहेत आणि माझ्याकडे एक जुनी पुराणी मोपेड. बस. देवदत्त, अरे माझं ऐकून तरी. बस बाबा बस. काही एक समर्थन करू नका तुम्ही. माझं जाऊ दे गा आई, पण तुझी तरी कधी पर्वा केली आहे यांनी? धुणं केरफरशी पासून सगळी घरची कामं तू स्वतःच करतेस, पण कधी वॉशिंग मशीन, व्हॅक्यूम क्लिनर आणायचा विचार केलाय का त्यांनी? नाही ना, त्यांना पर्वाच नाही आहे आपली. अगं आई, तू काळजी नको करूस. मला नोकरी लागली की लगेच वॉशिंग मशीन, व्हॅक्यूम क्लिनर सगळं आणून देईन बघ तुला. आणि या वयात पूर्ण आराम देईन तुला मी. डोंट वरी मॉम, डोंट वरी. आज इतकी वर्ष खूप खस्ता खाल्ल्या मी. केव्हा ना केव्हा तरी हे दिवस पालटतील ह्या आशेवर तोंडातून कधी ब्र सुद्धा काढला नाही. मनोरमा, पण तुमचं अतितत्वानं वागणंच नडलं हो नेहमी. तुमच्या जागी दुसरं कोणी असतं ना तर प्रत्येक पोस्टसाठी खोऱ्यानं पैसे ओढले असते. मनोरमा, सारं आयुष्य सुखात आरामात घालवलं असतं. पण आपल्या घरासाठी असा कधी विचारच केला नाहीत हो तुम्ही. स्वतःच्या बायको मुलापेक्षा सुद्धा कंपनी जास्त जवळची वाटली तुम्हाला. मनोरमा, काय दिले त्या कंपनीनं कधी तुम्हाला? आणि काय मिळवलं तुम्ही इतक्या सच्चेपणानं आणि सचोटीनं वागून? पती आणि पिता म्हणून काय कर्तव्य केलंय तुम्ही? देवदत्त, अरे कितीचे पैसे लागतील रे वॉशिंग मशीन, व्हॅक्यूम क्लिनर, मोटर बाईक, मोबाईल फोन घ्यायला? सांग मला सांग. तेवढे पैसे मिळवून देईन मी तुला. बाबा,
किती पैसे? हो बाबा तुम्ही विचारताय? हो. जाऊ द्या जाऊ द्या बाबा, तुम्हारे बस की बात नाही आहे वो. कमीत कमी 2 लाख रुपये कॅश लागतील, समजलं? 2 लाख? आणि इतकी अपेक्षा आम्ही कधीच केली नाही तुमच्याकडून. ओके आई, चल चल इथून. बसू देत यांना आपल्याच तंद्रीत आणि आपल्याच नादात. चल आपण जाऊ. खरंच खरंच काय कर्तव्य केलं मी पती आणि पिता म्हणून. स्वच्छ निर्मळ चारित्र्याच्या अट्टहासापायी कौटुंबिक लढाई हरलोय मी. ना मनोरमेचा विचार केला ना देवदत्ताचा. स्वतःची नीतिमूल्य निष्कलंक व्यक्तिमत्वाची जपणूक उराशी निरर्थक कवटाळली. ह्या दोघांना निर्भेळ आनंद देण्यासाठी कणभरही त्याग केला नाही. किती किती स्वार्थी आणि आत्मकेंद्री मी. यांची छोटी छोटी स्वप्न, छोट्या छोट्या आशाही हिरावून घेतल्या मी. स्वतः भोवती गिरक्या घेता घेता आंधळा झालो मी. आज देवदत्ताला नोकरी आणि मनोरमेला वॉशिंग मशीन आणून देऊ शकत नाही मी. नाही पण कसंही करून 2 लाख रुपये द्यायला पाहिजेत. 2 लाख रुपये द्यायला पाहिजेत दोघांना. पण कसे कुठून? हा, आपल्या प्रॉव्हिडंट फंडातले उसने घेतले तर. पण मग रिटायरमेंट नंतर काय? नाही, ते शक्य नाही. हो, छोट्या साहेबांकडे शब्द टाकला तर देवदत्तच्या नोकरीसाठी ते टाळणार नाहीत आपला शब्द. पण साहेबांचे आजचे शब्द, ते शब्द. आजपर्यंत इतक्या वर्षात कधीच नात्यातला, ओळखीचा, वशिल्याचा एकही कॅन्डिडेट आणला नाहीत तुम्ही. तुमच्या सचोटीवर, प्रामाणिकपणावर बेहद्द खुश आहोत आपण. त्यांचे ते शब्द निरर्थक ठरतील. नाडकर्णींनी स्वतःची प्रतिमा डागाळली. स्वतःच्या डिस्क्वालिफाईड मुलाला कंपनीत भरती करून घेतलं. कंपनीचं नुकसान केलं. असंच बोललं जाईल आपल्या पाठीमागे. नाही. आपल्या जितेपणी त्याला कंपनीत नाही लावू शकत. पण मग त्याला नोकरी, 2 लाख रुपये. ओ, काय करू? विचारशक्तीच खुंटली आहे माझी. हातापायातलं त्राण गेलंय. अंधाराचं जाळं पसरलंय. वास्तवाच्या परिस्थितीच्या गर्तेत खोल रुततोय मी. परमेश्वरा या गुन्ह्याला प्रायश्चित्त नाही का रे? मनोरमेचा आणि देवदत्ताचा अक्षम्य गुन्हेगार आहे मी. त्या दोघांना सामोरं जाण्याची, तोंड दाखवण्याची लाज वाटते मला. माझंच मन मलाच खातंय. परमेश्वरा मुक्त कर रे मला. मुक्त कर. ह्या संसार रूपी भोवऱ्यातून मुक्त कर. अगो बाई, कमाल आहे. हे उठले कसे नाहीत अजून? सकाळचे 8 वाजत आले. कामावर जायचं नाही की काय आज? खरं तर काल मी आणि देवदत्त फारच टोचून बोललो त्यांना. पण आम्ही तरी काय करणार? ते वागलेच तसे तर. रात्री जेवलेही नव्हते आणि रात्री 8 वाजताच झोपले. बाप रे, म्हणजे 12 तास होत आले त्यांना झोपून. बरं बिरं नाही की काय? देवदत्त,
अरे देवदत्त, अरे उठ बाळा, अरे लवकर ये, उठ. काय आई, अरे कशाला उठवलंस ग? अरे अरे काय नाही. अरे अरे बाबा उठले नाहीत रे अजून. चल बघू बरं, त्यांना बरं बिरं तर नाही. चल चल लवकर बाळा. अहो अहो उठताय ना? अहो अहो बरं वाटत नाहीये का? बाबा, बाबा, अहो अहो बाबा उठा ना. अहो उठताय ना? आई, अरे बाबांचा हात असा खाली काय लोंबकळतोय? अगो बाई, अगं हे बाबांचं अंग तर गार पडलंय. अरे बाबा, बाबा, अरे? बाबा उठा ना. अहो थांब आई, मी हलवतो त्यांना. अहो, अरे अरे गाढ देवदत्त, झोप लागलेली दिसते. बाबा, अरे बाबा. अरे देवदत्त, अरे इतके कसे गाढ झोप लागली रे त्यांना? अरे अरे इतक्या वर्षात असे उशिरापर्यंत कधीच झोपले नाहीत रे ते. हो ना. अहो इतकं हलवून उठत का नाही येतो? अहो अहो उठा ना. रागावलात का आमच्यावर? काल नाही नाही ते बोललो आम्ही, पण पण म्हणून इतकं का चिडायचं? उठा ना, उठा ना. हो आई, मी पलीकडचे डॉक्टर गुप्तेंना घेऊन येतो. हो अजून लवकर घरी ये, असतीलच ते. लवकर ये. हा तू तू काळजी नको करू, तू शांत राहा बरं. धीर सोडू नकोस, मी येतो. काय करू हो मी तरी? भानच राहिलं नव्हतं काल मला बोलताना. पण मला सांगा, आमचा त्रागा स्वाभाविकच होता ना? अहो अहो आपल्या देवदत्तच्या उभ्या आयुष्याचा प्रश्न आहे ना. मग मग लागणार नाही का हो जिवारी? आई, डॉक्टर आलेत ग. या या डॉक्टर. हो हो बघा हो यांना काय या झालंय डॉक्टर. ते. ओके ओके, एक मिनिट. लवकर बघा. काय झालं डॉक्टर? काही काही I'm sorry. बोलत नाहीये तो. लवकर बघा. आय एम सॉरी देवदत्त, पण युअर फादर इज नो मोर. नाही. झोपेतच हार्ट अटॅक येऊन गेलेत ते. आय एम काय सॉरी. काय गेले ते? बाबा, अहो, बाबा, अहो असं कसं झालं हो? का आम्हाला असं टाकून गेलं? बाबा काय झालं तुम्हाला? संसार अर्ध्यावर सोडून निघून गेला तो. आता काय करू? कुठे जाऊ? कुठे जाऊ मी आता? बाबा. काय करू आता? काय करू? फारच वाईट झालं. हा फारच वाईट झालं. मुलगा काहीच करत नव्हता म्हणे. फार चांगला सच्शील माणूस हो. कंपनीला सगळा स्टाफ आलेला दिसतोय. हो आलाय आलाय. कंपनीची त्याला अहो फार मानायचे त्यांना कंपनीत. साधं सुपारीच्या खंडाचं व्यसन नव्हतं कधी हो. तरी हार्ट अटॅक आलाय. मग काय हार्ट अटॅक? हो ना. बापरे, घरी खूप पाचापाची झाली म्हणे काल रात्री. आणि मुलगा देखील होणार हो ना, त्याचा परिणाम असावा हो की नाही? हो नाही तर काय. आणि मला वाटतं सगळे बरं पण व्यसन नव्हतं. आहेत वय त्याला. फार नव्हतं. नाही नाही नाही. नाही, जेमतेम असावं 52, 53. कधी मला असं गर्दी पाहना केवढी झाली. आणि सतत हसत दिसायचं नाही का? पण बोलायचं मात्र कमी नाही. आणि कोणाशी कधी शत्रुत्व नव्हतं. हो ना, नेहमी हसतमुख आणि मितभाषी. अगदी खरं आहे. एकदम हार्ट अटॅकचा. आणि काय तरी मोठी आसामी व्यक्ती दिसते नाही का? हो, कंपनीचे मालक आहेत म्हणे. छोटे साहेब अरे म्हणतात. बाजूला. हो हो. अरे हा जागा द्या, जागा हा द्या. मोठा माणूस. मोठी आसामी दिसते नाही का? हा, बडी आसामी आहे. वहिनी, फार वाईट झालो. मला फार धक्का बसलाय. कालच छान बोलणं झालं आमचं. नाडकर्णी साहेबांचं वय जास्त नव्हतं. कसला आजारही नव्हता त्यांना. मग हे असं अचानक? कालपर्यंत तर चांगले होते आणि एकदम. काय बोलायचं साहेब आता? भोग म्हणायचे. वहिनी, आज सकाळी जेव्हापासून ही बातमी कळली, प्रत्येक जण अस्वस्थ झाला आहे. खरंच वाटत नाहीये कोणाला. बर, हे 2 चेक आणलेत, 1-1 लाखाचे. नाडकर्णी साहेबांच्या प्रामाणिकपणाची, निस्वार्थीपणाची पावती म्हणून. 1 लाख माझ्याकडून आणि 1 लाख रुपये कंपनीच्या स्टाफकडून. घ्या हे. काय 2 लाख रुपये? हो, टोकन अमाऊंट म्हणूनच आहे.
बाकी इन्शुरन्स, प्रॉव्हिडंट फंड आणि ग्रॅच्युटीचे पैसे ताबडतोब पाठवायची व्यवस्था करून देईल. अरे हो देवदत्त, हे तुझं अपॉइंटमेंट लेटर. पण या 1 तारखेपासून जॉईन व्हायचं आहे तुला हो सर. अकाउंट्स असिस्टंट म्हणून. हो सर. 6 महिने ट्रेनिंग पिरियड राहील. ओके. हो सर. अरे रे पाया काय पडतोस? बाबांचं इतकं योगदान आहे कंपनीच्या भरभराटीत, त्यांचं ऋण फेडायचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. बरं आहे वहिनी, कुठलीही कशाचीही गरज लागल्यास कळवा, मी आहे तुमच्या पाठीशी. येऊ मी. टेक केअर. आई, ए आई, काय शोधतेस सगळीकडे? काय पाहिजे मला सांग ना. अगं मी बघून देतो. सांग काय हवंय तुला? काही नाही रे. मग हे बघ सापडली. काय आहे? ही झोपेच्या गोळ्यांची बाटली. हो. अरे च्या, ह्यात एकही गोळी नाही. देवदत्त, अरे देवदत्त. अगं काय झालं? अरे बाबांना हार्ट अटॅक नाही रे आला. मग त्यांनी आत्महत्या केली. आत्महत्या. अगं पण अरे अरे परवाच मी आणली होती ही बाटली, पूर्ण भरलेली होती. आणि आणि त्यांनी सगळ्या गोळ्या एकदमच घेतल्या आणि झोपेतच. अगं आई, अगं काय झालं? आणि बाबा इतके कमकुवत होते का? कमकुवत नाही रे, कर्तव्य तत्पर. अरे अरे त्या रात्री आपण नाही ते बोललो रे त्यांना. ते मनाला लावून घेतलं त्यांनी. हळवे होते रे ते. तुला 2 लाख रुपये हवे होते ना, स्वतःच्या सचोटीची पावती म्हणून अशा तऱ्हेने दिले त्यांनी तुला. अरे डायरेक्ट नोकरी देणं शक्य नव्हतं त्यांना, म्हणूनच जिवंतपणी नाही तर मृत्यूनंतर मिळवून दिली त्यांनी. आपल्या दोघांच्या सुखा समाधानासाठी स्वतःच्या आयुष्याची, प्राणांची कुरवंडी केली रे त्यांनी. अहो काय केलं तुम्ही? अहो काय केलं तो? हे काय केलं? आम्हाला तुम्ही हवे होतात. हे असं नको होतं. हो हे असं नको होतं. बाबा अहो जगात कुठल्याही बापानं केला नसेल इतका मोठा त्याग केलाय हो तुम्ही माझ्यासाठी. मीच ओळखू शकलो नाही तुम्हाला. माफ करा बाबा मला. माफ करा बाबा मला. आय एम रिअली सॉरी बाबा. देवदत्त, आता त्यांच्यासारखाच खूप सचोटीनं, प्रामाणिकपणानं वाग. होय. अगदी मन लावून नोकरी कर. कंपनीच्या भल्यासाठीच झट. तीच श्रद्धांजली होईल त्यांना. होय. श्रोते हो, आत्ताच आपण मराठी नभोनाट्य ऐकलत कर्तव्य. लेखिका होत्या प्रीती वडनेरकर. यात सहभागी कलावंत जयश्री पटवर्धन, कुणाल मुळे, राजेश पानूरकर, ज्ञानेश्वर धमाल. निर्मिती सहाय्य होतं जावेद खान यांचं. सादर करते मनोहर पौनीकर. निर्मिती आकाशवाणी नागपूर.